मित्रांनो नमस्कार. 7 जुलै 2025 रोजी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या राज्यस्तरीय अभियानाअंतर्गत आरमोरी पंचायत समिती अंतर्गत ISO गटसाधन केंद्राच्या परिसरात 500 वृक्षांचे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात यावर्षी 10 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जाहीर केले असून त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. आरमोरी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी माननीय दीपक देवतळे सर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात शिक्षण विस्तार अधिकारी सौ नलिनी शेडमाके मॅडम, केंद्रप्रमुख कैलाश टेंभुर्णे, श्री जीवन शिवनकर, श्री रघुनाथ बुल्ले, डॉक्टर विजय रामटेके, सचिन मेश्राम, मुख्याध्यापक सागर गणवीर, गुलाब मने, ज्योती बुजाडे यांच्यासह गटसाधन केंद्रातील सर्व विषय साधन व्यक्ती व तालुक्यातील सर्व युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी वृक्षारोपणमध्ये सहभागी झालेले सर्व कर्मचारी, विशेषतः युवा प्रशिक्षणार्थ्यांनी आनंदात, उत्साहात आणि पूर्ण मनोभावे सहभाग घेत वृक्षारोपण केले. पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्व स्तरावर पोहोचावा या हेतूने प्रत्येकाने वृक्षारोपणासाठी एक पाऊल पुढे टाकले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, हरित सृष्टी आणि भावी पिढ्यांसाठी शुद्ध निसर्गाचा वारसा जपण्याचा संकल्प सर्वांनी सोडला. या आनंददायी आणि प्रेरणादायी क्षणाचे साक्षीदार व्हा. हरित आरमोरीचा हा हरित यज्ञ आपल्या सर्वांचा आहे. मित्रांनो, वाढते शहरीकरण, जंगलतोड, प्रदूषण आणि हवामानातील असंतुलन यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. अशा परिस्थितीत वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली आहे. राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाचा उद्देश म्हणजे पर्यावरण संवर्धनाला गती देणे, जलसंधारणाला मदत करणे, प्रदूषणात घट करणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे, जनजागृती निर्माण करणे, भावी पिढ्यांसाठी शुद्ध आणि हिरवे वातावरण तयार करणे. महाराष्ट्र सरकारने यावर्षी 10 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य जाहीर केले असून त्याचाच एक भाग म्हणून आरमोरी गटसाधन केंद्र परिसरात 500 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळेस गट शिक्षण अधिकारी माननीय दीपक देवतळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्रातील विषय साधन व्यक्ती तसेच तालुक्यातील सर्व युवक प्रशिक्षणार्थ्यांनी वृक्षारोपण उपक्रमात उत्स्फूर्तपणे आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रत्येकाने आनंदाने, जबाबदारीने आणि सामाजिक भान ठेवून सहभाग नोंदवला. हा उपक्रम केवळ एक औपचारिक न राहता हरित भविष्याच्या दिशेने टाकलेले खरे आणि सामूहिक पाऊल ठरले. वृक्ष हे जीवनाचे प्रतीक आहे आणि या रूपातून उद्याचे सुरक्षित पर्यावरण रुजत आहे. चला आपण सर्वजण मिळून ही हिरवळ जपू, वाढवू आणि समृद्ध महाराष्ट्र घडवू.
अशा प्रकारे मित्रांनो, माननीय गट शिक्षण अधिकारी दीपक देवतडे सर तसेच या उपक्रमाचे प्रमुख केंद्रप्रमुख रघुनाथ बुल्ले सर यांच्या उत्तम नियोजनामुळे ISO गटसाधन केंद्र आरमोरी येथे 500 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं. हे भव्य वृक्षारोपण यशस्वी करण्यामध्ये ज्यांचं सहकार्य लाभलं, सर्व अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्रातील सर्व विशेष साधन व्यक्ती तसेच विशेष म्हणजे तालुक्यातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांचं विशेष मोलाचं योगदान लाभलं. चला आपण सर्वजण एकत्र येऊन एक माणूस एक झाड ही शपथ घेऊ आणि हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र साकार करू. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.